वन जा टू, लिखो। टू टू जा वेदा, माया। वेदा, खूप दुखते का राजा? मी काय करू? खरं तर ना आता तुझ्या बोटांना मलम लावायची गरज आहे. वेदा, तू तर घालू. माया, मदन, मदन माझ्यासाठी एक ज्यूस घेऊन ये. कुठे हा माणूस? मदन, मदन. मुलगी कोणाची आणि त्रास कोणाला? अंबिका गेली, तिची कार्टी जिवंत आहे अजून. लास्ट इयर दोघींना एकत्र जायला असतं तर बरं झालं असतं. करून ठेवलं डोक्याला नुसता. मिक्सर कसा होऊन झाला? माझ्या हाताला काय होतंय? नाही 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 नाही. somebody help माझा हात. somebody help. somebody help. माया, डोळे उघड. डोळे उघड, माया. काय झालं? आई, का आलात तुम्ही? हिने त्रास दिलाय माझ्या वेदाला. आता फक्त तुम्ही आलात म्हणून सोडलंय मी हिला. तू काय करत होतीस इकडे? इकडे मॅडम इकडे ज्यूस बनवायला आलेले. अगं मग मदनला सांगायचं माया. मदनला आवाज दिला पण मदनने रिस्पॉन्सच नाही दिला. मग मी इकडे आले, ज्यूस बनवायला गेले आणि मला कळलंच नाही. माझा हात मिक्सर मध्ये गेला, प्लेट मध्ये गेला आणि सगळे रक्त सगळीकडे झालं. मला काही माया, काय बोलतेस? कुठेही नाहीये रक्त, बघ. आणि काही झालेलं नाहीये तुझ्या हाताला. काही झालेलं नाही. शांत हो, शांत हो माया. ऐक, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. हे बघ, तुला काही होणार नाही. मी 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 आहे ना तुझ्यासोबत. हा, मी आहे ना. माझ्याकडे बघ. मला जपून करत जा सगळं. हा आई, का काळजी घेते हिची? हो, इतकी चांगली नाहीये ही. ही आपल्या वेदाशी कसं वागते कळलं ना तुम्हाला? तर तुम्ही माझ्यासारखंच वागाल हिच्याशी. आई, मी काय बोल. माया काही होणार नाही, काही होणार नाही.
अथर्व सर हे काय झालंय काय काका माझ्यावर हल्ला झाला. काय काका रिलॅक्स. कुणी कुणी केला हल्ला ते मला माहित नाही काका, पण एवढं मात्र नक्की आहे की ते तयारीत आले होते. मी आता एरिया इन्स्पेक्टरशी बोलतो. दिवसा ढवळ्या हल्ला होतोच कसा. हल्ला दादा तुझ्यावर हल्ला झालाय. तू बरा आहेस? बरा आहेस ना दादा? तू फार लागलं नाही ना तुला? अजित हळू आराम. काय आरामात दादा. मला वाटतं आपला कोणीतरी बिझनेस रायव्हल असणार ज्याने हे घडवून आणलं. आय एम डॅम शुअर. नाही अजित, आजपर्यंत असं कधीच झालेलं नाही. शिवाय बिझनेस रिलेटेड आपले कोणाशी वाद नाही. मला तर वाटतं हा हल्ला कुठल्या तरी जवळच्याच माणसानं केला असला पाहिजे. नाहीतर तुम्ही एकट्यात हे त्याला कळलंच कसं? इम्पॉसिबल केशव काका. माझा माझ्या माणसांवर पूर्ण विश्वास आहे. हा माणूस बाहेरचा होता ज्याने माझ्यावर नजर ठेवून प्लॅन करून हा हल्ला केला आहे. एक्झॅक्टली. आणि आजकाल ते मोबाईलचं लोकेशन ट्रेस करून नजर ठेवणं सहज शक्य आहे. एनिवे केशव काका, अजित घरी माझ्यावर हल्ला झालाय हे कळता कामा नये. स्पेशली अनन्या आणि आईला. येस. ते अवघाच पॅनिक होते. पण ह्या मागे नक्की कोण आहे हे शोधून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. हॅलो इन्स्पेक्टर. हॅलो. हां दादा चौकशी. माया, मला तुझ्याशी बोलायचंय. मला काही कळत नाही. माया, मला तुझ्याशी बोलायचंय. माझं घरात सगळीकडे लक्ष असतं. कोण कधी काय विचार करतंय हे मला चांगलंच ठाऊक असतं. या घरातली कुठलीही गोष्ट माझ्यापासून लपून राहत नाही. तुम्ही कशाबद्दल बोलताय मॅडम? कशाबद्दल बोलतेय हे तुला माहिती नाही असं म्हणायचंय का तुला? कस न कळल्याचा आव आणू नकोस. तू आज वेदाबरोबर जे काही वागलीयस ते मला माहित नाही असं वाटतंय का तुला? तुला साधं दिग्बंधन सांभाळता आलं नाही, हे नातं कसं सांभाळणार आहेस तू? परत एकदा सांगते माया, वेदाचं काही बरं वाईट करायचा विचार जरी तुझ्या मनात आला तर एक दिवस स्वतःचा जीव गमावशील तू. उद्या वेदाचा वाढदिवस आहे. त्या पार्टीमध्ये मी एक अनाउन्समेंट करणार आहे. काळजी नको करूस. त्या गोष्टीने तुला आनंदच होणार आहे माया. माया, तुला जे काही हवंय ते मी सगळं द्यायला तयार आहे. पण वेदाला त्रास देणं तू बंद नाही केलंस तर मात्र सगळंच बिघडून जाईल कायमच. माझ्या सगळ्या प्लॅनचा सत्यानाश केलाय तुम्ही. हत्यारं होती ना तुमच्याकडे, ती काय फक्त शोपीसला ठेवली होती का? मलाच आता रिग्रेट होते कशी माणसं पाळून ठेवलीत मी. नुसतं फुकटचं खायचं इतकंच माहिती आहे तुम्हाला. तुम्ही भेटा मला, मग मी बघतो तुम्हाला. याला तर स्टेअरिंगला काय झालंय? मूव यार. कम ऑन यार. शिट शिट नो. मूव यार. कम ऑन मूव. Shit, move, yaar, come on, move, please! No! Move! Shit, no! Move! तुम्ही काय करता रे इकडे? एक काम दिलं होतं तुम्हाला, नीट करता येत नाही का?
मलाच काय मानतो अरे माझ्याकडनं पैसे घे ते पोलीस स्टेशन या तुम्ही. मी कॉल केला होता. इन्स्पेक्टर साहेब स्वतः फॉलो घेत आहेत. ओके, दॅट्स गुड काका. पण तुम्ही एवढे हात- अजित, काय झालं? लागलं कसं तुला? सावकाश. चल आपण डॉक्टरांकडे जाऊया. नाही नाही इतकं काही नाही, थोडा मुका मार लागलाय बस. अरे पण झालं काय? त्या लोकांनी तुझ्यावर हल्ला केला, त्यांनी मला सुद्धा मारलाय. वाईट झालं. पण तुम्हाला कसं कळलं ती लोक तीच होती? सोपं आहे ना काका. दादा म्हणजे लॉजिक बघ. मी सुद्धा आपल्या आय मीन रामपुरे फॅमिलीचा मेंबर आहे आणि तुझ्यावर हल्ला झाल्यानंतर माझ्यावर हल्ला झाला म्हणजे त्या लोकांनीच केलं असणार ना. आणि दादा मारण्याचा पॅटर्न पण सेम होता. रस्त्यामध्ये मला अडवलं आणि मग ऐक काका, यांना शोधायला हवं. काका जा, तुम्ही आराम करा. कलश घासून झाला ना की मी आणून देते तुम्हाला. हा नाही नको. देवीचा उत्सव पूर्ण करण्यासाठी तू एवढी मेहनत घेतेस, मी नको का तुला सोबत करायला थोडं थांबायला? बरं. काय करताय तुम्ही? हा उद्याच्या विधीचा कलश आहे. तुझी ताई तो स्वच्छ करते. हो. ताई दे इथे, मी तुला मदत करते. नको, जा जाऊन अभ्यास करते. माझा अभ्यास झालाय. तरी नको. वा मीरा वा, पहिला विधी पूर्ण केलास. सगळ्यांचे दात घशात घातलेस. हरी, कौतुक पुरे आता. आता रोज कौतुक करणार. तू कामच असं केलंयस काय काकी? तू का रे पोपट्या? माझी मीरा आहेच गुणाची. बरं मी काय म्हणते, तू उठ. हा मी घासते आणि जागेवर नेऊन ठेवते. उठ 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 तू. ए शैलजा थांब. अगं ती करते ना, करू दे तिला. अहो असं काय करताय? मीरा आज किती दमली आहे. हा तिला आराम नको का करायला? मीरा तू उठ उठ, मी करते. तू उठ बरं. शैलजा हे काम तिलाच करावं लागणार आहे. तिला करू दे. तू जा, तू जाऊन आराम कर. जा काकी जा, आराम करा जाऊन. गप रे पोपट्या, आधव कुठला. बरं सगळ्यांनी लवकर आटपा आणि जेवायला या. हा हरी, मोठ्यांशी असं बोलतात? याचा अर्थ कलश चोरीला जाऊ शकतो. पण तो चोरणार कोण बाबा? शोधा म्हणाव कलश. बघतेच आता उद्याचा विधी कसा पूर्ण होतो ते. भोवती नाही तरी सोबती असणार आहे. हात ना हाती तरी साथ जाणवणार आहे.
नाही बाळा. वेदा तू काही काळजी करू नकोस हं. मी तुला काहीही होऊ देणार नाही. माझ्या वेदाला त्रास देऊन इथे शांतपणे झोपली आहेस तू माया. सगळ्यांसमोर चांगुलपणाचं नाटक करतेस आणि एकट्यात माझ्या वेदाला छळतेस ना. मग अशी किचन मध्ये आई आल्या म्हणून वाचलीस तू, पण मी तुला अशी सोडणार नाहीये. तुला तर मी शांतपणे झोपू देणार नाही. तू जळणार आहेस. तू जळणार आहेस. वाचणार नाही. तू जळणार आहेस. तू जळणार आहेस. कोण आहे? कोण आहे? कोण आहे ते? तू वाचणार नाही. झोपायचं झोपणार नाही. मला नाही चढायचं. प्लीज प्लीज मी झोपणार नाही. हॅलो हॅलो मी प्रॉमिस करते. मी झोपणार नाही. मला जायचं नाहीये. मला मरायचं नाहीये. नाही झोपणार. झोपायचं नाहीये. ओके माया, झोपायचं नाहीये. असं शांत झोपले माझं लेकरू. माझ्या खुशीतही अशीच झोपायचीस ना. शांत झोपली आहे म्हणजे पोट दुखत नसतील. झोपायचं नाही. वेदा, आई तुझ्या जवळच आहे. हा झोपायचं नाहीये. झोपायचं नाहीये. झोपायचं नाहीये. झोपशील तर जळशील. फक्त आता तुझा तुझ्या बाबांबरोबरचा अबोला तेवढा घालवायचा आहे. उद्या बर्थडे आहे ना माझ्या बाळाचा. उद्याच काहीतरी करते.